झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। अनिल गोटेंचा पुन्हा मंत्री जयकुमार रावल यांच्यावर गंभीर आरोप। धरणात जमीन गेल्याचे दाखवून 2,65,00,000 शासनाला फसवले। दोंडेच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, 15 दिवसात 5वे प्रकरण। धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी मंत्री जयकुमार रावल यांच्यावर आरोपांची मालिका सुरू केली आहे। आज 17 मार्च रोजी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मंत्री रावल यांच्यावर गंभीर आरोप केलाय। या मालिकेतला हा 5वा आरोप आहे। गोटे यांनी सांगितले की शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे धरणामध्ये पाण्याच्या बुडीताखाली आपली जमीन जात असल्याचे दाखवून खोटे अर्ज करून मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्र शासनाकडून तब्बल 2,65,00,000 रुपये लाटले आहेत। मंत्री जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या मालकीच्या शेत जमीन शेवाळे धरणात जाणार असल्याचे सांगून शासनाची फसवणूक केली आहे। धादांत खोटे अर्ज दाखल करून आपल्या आमदारकीचा रावल यांनी गैरफायदा घेतला। तसेच सातत्याने सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणून 3 वेळा या जमिनीचा जॉईंट सर्व्हे केला। यासाठी तत्कालीन सरकारला आणि शासकीय कर्मचाऱ्यांना वेठीस धरून मंत्री रावल यांनी हे कृत्य केल्याचे माजी आमदार गोटे यांचे म्हणणे आहे। याबाबत त्यांनी दोंडेच्या पोलीस ठाण्यामध्ये स्वतः हजर राहून तक्रार दाखल केल्याची माहिती ही पत्रकार परिषदेत दिली। हा एकूण 2,65,00,000 रुपयाचा शेवाळे धरणामध्ये जमीन जात नाही असं 10 जानेवारी 2007 रोजी महाराष्ट्र विधानसभेत तत्कालीन पाटबंधारे मंत्री माननीय अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। असं असताना सुद्धा जयकुमार रावल यांनी स्वतःच्या लेटर हेडचा वापर करून अधिकाऱ्यांवर दबाव आणून जिल्हाधिकारी आणि जिल्हा भूमापन अधिकारी यांचा आदेश डावलून 2,65,00,000 रुपये शासनाच्या विरुद्ध हडप केले आहेत। शासनाची फसवणूक करणाऱ्या या प्रकरणात गोटे यांनी मंत्री रावल आणि त्यांच्या कुटुंबियांसह 9 जणांविरुद्ध तक्रार दाखल केल्याचे सांगितले। गेल्या 15 दिवसात गोटे यांनी रावल यांच्या विरोधात हे 5वे प्रकरण बाहेर काढले आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।